हे दादांनो, तुमचा बाप किती पैसे कमवतो याला महत्व नाही, बाप घरात असण्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे तुमचा माझा बाप असतो. नाही प्रेम करतो का बाप? तुम्ही रडाल सगळ्या माहीत जाता जाता. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताईंनो, दिदींनो, मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो बाप. का? मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो, दिदीमध्ये असतो. मुलीत का असतो? मुलीचा जन्म झाला, बाप मला माझी लक्ष्मी जन्माला आहे. मुलगी चालू लागली, बागडू लागली, खेळू लागली, मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्यावा. बोल ना दिदी तुला काय पाहिजे? मुली म्हणा पप्पा मला परीचा ड्रेस आणा. बाप एका मिनिटात परीचा ड्रेस आणतो. पप्पा मला बारीतला बूट आणा. बाप आणतो. पप्पा मला दप्तर आणा. पप्पा मला पाण्याची बॉटल आणा. प्रत्येक गोष्ट बाप मुलीची पूर्ण करत असतो. का? बापाला माहिती, पाहुणी माझी लेक, माझी मुलगी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. आज माझ्यापाशी आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळ, लहानचं मोठं केलं, उद्या लग्न झालं लोकांच्या घरी जाणार आहे. उद्या सासू कशी भेटेल, सासरा कसा, काही माहिती करत असतो. मुलगी काळीच असते, बापाचं लय प्रेम करतो. प्रत्येक गोष्ट बाप मुलीचं पूर्ण करतो. बाप मला माझी लक्ष्मी जन्माला आली, मुलगी चालू लागली, मुलीच्या पायातला बूट वाजू लागला, मुलगी चालता चालता पडावी, बापाने उचलून घ्यावं. एका डोळ्यात आनंद असून एका डोळ्यात अश्रूच्या धार आहेत. का? आनंद असून माझी लेक बागडू लागली, उड्या मारू लागली, अश्रूच्या धार आहेत. का? उद्या लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे. कसं माझ्या मुलीचं लय प्रेम करत असतो बाप मुलीवरती. हे ताईंनो, दिदींनो, ऐका, पंढरपूरचा देव प्रसन्न झाला तर तुम्हाला देण्याकरता उशीर करेल, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला माझ्या ताईंनो, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा तुमचं पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात. कॅमेरावर दादा इकडे फिरवा, इकडे उभा आहे, इकडे फिरवा काय, तिकडे फिरवा काय, इकडे. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप तुम्हाला दिसणार नाही. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, म्हणून सेवा करा त्यांची. जाता जाता सगळ्याला तळमळीने विनंती करतो, बाप आयुष्यामध्ये 3दा रडला. थांबतो मी 2 मिनिटात. एकदा मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा रडला. दुसऱ्यांदा मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो. दादा, पोटचा मुलगा बायकोचं ऐकून वेगळं राहायची भाषा करतो, त्या दिवशी इथं बसलेला शेतकरी बाप शेताच्या बांधा जाऊन गुराढोरासारखा रडत असते. लक्षात त्या बापाला वाटतं काय करा भाऊ माझा मुलगा वेगळं राहायचं म्हणतो, तो संसारात चेंगरला जातो, बायकोची बाजू घेतो, सुनेची बाजू घेतो, असं चेंगरला जातो. आयुष्यात पहिल्यांदा रडला तो मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी. माझ्या ताईनं तुमच्याकरता रडला बरं का. हे प्रेम करतो तुमचा बाप. आठवा, रात्री झोपला नव्हता ताईंनो, दिदींनो, त्याच्या पायाकडे भेगा पडला तुमच्याकरता काम करू शेतामध्ये. त्याची बन्यात 5-17 ठिकाणी फाटलेली आहे, पण तुम्हाला काही कमी पडून देत नाही. दिवाळीच्या सणाच्या दिवशी घरातल्या प्रत्येकाची दिवाळी साजरी केली त्या बापाने. स्वतः कपाडातला जुना ड्रेस काढला, इस्त्री केली आणि घातला. मुलगा म्हणला पप्पा आता जातो मी मार्केटला, बाहेरचा ड्रेस आणतो दुकानातनं. बाप सांगतो नको रे राजा, सगळ्याची दिवाळी साजरी करतो बाप, आणि स्वतः फाटका राहतो ना, याला बाप म्हणतात. लय प्रेम करत असतो. मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा रडला. एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो. मुलगी जवळ येते, म्हणते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही अर्धी भाकर खाल्ली का? बाप म्हणतो नाही. मग उपाशी पोटी राहिला का? बाप डसड्यासा रडतो. काय म्हणताय पप्पा, नाना, तात्या, आबा? बापा म्हणतो बाई डोळ्यात कचरा गेला. बघा मुलीनं, तुमचा बाप खोटं बोलतो आता. का? मी जर रडलो हे जर कळलं माझ्या मुलीला तर माझी मुलगी डसड्यासा रडेल. उद्या लोकांच्या घरी जाणार एकटाच बाप रडतो. रात्रीच्या अंधारात बेडरूम मध्ये उशी तोंडावर घेऊन डसड्यासा रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. वास्तविक पाहता लोक म्हणतात पुरुषाची जात ही निष्ठुर आहे. नाही भाऊ, वास्तविक पाहता पुरुषाची जात रडणारी नसते, लढणारी असते. पण रडतो ते तुमच्यातला बाप माणूस रडत असते. लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना मुलगी त्यांना विचारा, मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा रडला तू. गावचे लोक वाट लावतात. मुलगी ज्या वेळेस चालली ना, वाट लावताना किती दगडाच्या काळाचा बाप असून दे, तो फास झाल्याशिवाय राहत नाही. जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून एक वाक्य बोलतो. दक्ष प्रजापती सतीने स्वतःच्या मानाने लग्न केलं.
भगवान शंकरासोबत गुरुजी बापाला पसरून नाही. नवरीच्या वेळेस सती पार्वती होती, म्हणजे पप्पा माझं लग्न झाले, मला दर्शन घ्यायचंय. दक्ष प्रजापतीने दरवाजा लावून घेतला. धाड दिसणे सते चालती हो, तोंड दाखवू नकोस. दक्ष प्रजापती घराच्या आत रडतो आणि सती दारामध्ये डसडसा अंगारडा पडून रडते. राजा रडतो, यात नवनवे राक्षस सुद्धा मुली करता रडत असतो. लक्षात ठेवा, कार्टे चालते तोंड दाखवू नकोस. स्वतःच्या मनाने लग्न केलंय, दक्ष प्रजापतीला पसंत नाही. म्हणून माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका, कॉलेजला जाताला जा नाही तर जाऊ नका, नोकरी जॉब बिझनेस करताला करा नाही तर करू नका. पण बसलेल्या शेतकरी बापाची मान या समाजात गावात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी घालू नका, बापाची मान खाली घालू नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. हाच आपला अखंड हरिनाम सप्ताह. पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा आणि जाता जाता भाऊंकडे हात जोडून प्रार्थना करतो की भाऊ, आपल्या या गावचा वर्ष 27 एवढा मोठा थाटामाटात तुमच्या कृपेने एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्यासेपर्यंत राहो हीच हात जोडून मारुतीला प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम. तुकाराम सेवा समर्पित करतो. बोलता बोलता वाणीतून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. जे योग्य असेल ते सर्व माझ्या गुरुवर्यांचे आहे, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा, माफ करा. नोते पुनते अधिक सरते करुणा घ्यावे तुमचे विनंती असेल पायाच्या प्रसादे काही बरोबर नव्हते मद क्षमा करणे नवे संत वदविते नवे उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे घोषणे जन्मोजन्मी तुका म्हणी यथामती यथावकाश झालेली कीर्तनरूपी सेवा भाऊंच्या चरणी समर्पित आणि वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल